जंतर मंतर या ठिकाणी सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांचे जे काही आंदोलन चालू होतं कुठेतरी ते सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला गेला आणि ज्या पद्धतीने त्यांना उचलून घेण्यात गेलं त्यानंतर मात्र जनतेमध्ये आणि जो विद्यार्थ्यांमध्ये मोठा रोष आपल्याला पाहायला मिळालाय आणि आज जे संसदेला घेरावा घालणार होते त्यासाठी जे काही त्यांनी अपील केली होती त्या अपीलीला साथ देत मात्र मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते दिल्लीकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं त्या ठिकाणी मात्र पोलिसाचा लाठीचार्ज देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचनंतर मात्र आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरसह पुणे असेल मुंबई असं राज्यामध्ये देखील विविध आंदोलनं या कॉकस पार्टीतर्फे करण्यात आलेले। मी आज छत्रपती संभाजीनगरच्या अभिजित दीपके यांच्या घरी आलो आहे। आपण पाहू शकता हेच त्याचं घर आहे। मात्र ज्यावेळेस आम्ही त्याच्या आईशी बोलणं केलं त्यावेळेस मात्र आईने बोलण्यास नाकार दिलेला आहे। त्याचे आई वडील देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते। आज 20 तारखेला ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार होते, मात्र तब्येतीचे काही कारण असल्यामुळे ते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही। त्याच्या आईला शुगर आहे आणि वडिलांना बीपीचा त्रास असल्यामुळं ते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही आणि वडिलांना देखील काही दिवसापूर्वी त्याची तब्येत देखील डाऊन झाली होती, त्यामुळे त्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी आज ते मात्र घरीच असले तरी बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे, कारण प्रकृतीचे त्यांनी कारण दिलेलं आहे। आणि संसदेमध्ये ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने जे काही काँग्रेस पार्टीचा मुद्दा असेल सोनम वांगचुकचा आणि पेपर फुटीचा प्रकार आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरला आणि संसदेमध्ये देखील पहिल्याच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला त्या ठिकाणी मोठं राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मोठा गदारोळ त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि ज्या पद्धतीने जंतर मंतर जे आंदोलन चालू होतं आणि अभिजित दीपके याला अटक करण्यात आल्याच्या अफवा मात्र पसरल्या होत्या। त्यानंतर मात्र विद्यार्थी मोठ्या जोशामध्ये त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि राज्यभर या घटनेचा निषेध करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र जे काही काँग्रेस पार्टीचे समर्थक आहेत, जे विद्यार्थी आहेत, नीटचे पेपर फुटीचे, हे सगळे या अधिवेशनाकडे पाहत आहेत की या अधिवेशनामध्ये पंतप्रधान जे काही धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांचा राजीनामा घेणार आहेत का किंवा त्यामध्ये काय बदल होणार आहे। जे काही विद्यार्थ्यांना आत्महत्या केली त्यांना न्याय मिळणार या प्रतिशत मात्र सगळेजण डोळे लावून या अधिवेशनाकडे पाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संजय आहेर, एल एस मराठी, छत्रपती संभाजीनगर।